आणि आता वेळ झाली आहे पीक सल्ल्याची। राज्यातल्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने काढता पाय घेतल्याचं चित्र आहे। मुख्यत्वे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे। अशा वेळी पिकांच्या वाढीच्या अवस्थेत त्यांची जास्त काळजी घ्यावी। कशा पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन करावं ते जाणून घेऊया। पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषीविषयक सल्ला। पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात खरीप पिकांना गरजेनुसार संरक्षित पाण्याची पाळी द्यावी। उशिरा पेरणी केलेल्या पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे पूर्ण करावीत आणि शक्य तिथे आच्छादनाचा वापर करावा। पूर्व विदर्भात भात रोपांची पुनर्लागवड पूर्ण करावी। तसंच पाण्याची पातळी 2 ते 3 सेंटीमीटर ठेवावी। पूर्व विदर्भात भात पिकातील पिवळ्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी डायक्लोरोव्हॉस 13 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। कोकणात भातावरील निळे भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 15 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावं। कोकण विभाग भातावर आणि नागलीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आवश्यकतेनुसार ट्रायसायक्लाझोल 10 ग्रॅम किंवा आयसोप्रोथिओलेन 10 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावं। आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू अशा फळपिकांना खतांची मात्रा द्यावी। जास्त पावसाच्या वेळी खतं देऊ नयेत। खतं लवकरात लवकर देऊन पूर्ण करावीत। भेंडी, मिरची, वांगी अशा भाज्यांना खताचा दुसरा हप्ता द्यावा। भेंडीसाठी प्रतिगुंठा क्षेत्रास 720 ग्रॅम युरिया, वांग्यासाठी 1080 ग्रॅम युरिया आणि मिरचीसाठी 810 ग्रॅम युरिया या प्रमाणात खताचा दुसरा हप्ता द्यावा। वेलवर्गीय भाज्यांना काठीचा आधार द्यावा। भाजीपाला क्षेत्रातील तणांचा बंदोबस्त करावा। तसंच प्रतिगुंठा क्षेत्रास 720 ते 850 ग्रॅम युरिया खताचा 1/3 हप्ता द्यावा आणि मंडपाची व्यवस्था करावी। तापमान कमी होत असल्यामुळे कोंबड्याच्या शेडमध्ये गरजेनुसार बल्बचा वापर करावा। कोंबड्यांचं पावसापासून योग्य ते संरक्षण करावं। कोंबड्यांना तसंच पिल्लांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा। मध्य महाराष्ट्र विभाग सोयाबीन पिकावर पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास गंधकाचे सापळे बसवून पतंगांचं निरीक्षण करावं। भुईमुग पिकावर पानं गुंडाळणारी अळी किंवा पानं खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास सायपरमेथ्रिन 4 मिलीलीटर 10 लिटर पाण्यातून किंवा क्लोरोपायरिफॉस 20 मिलीलीटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। टिक्का रोगाचा प्रादुर्भाव असल्यास 22 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारावं। फवारणी करताना स्टिकरचा वापर अवश्य करावा। फळपिकात ढगाळ वातावरणात पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोफॅनोफॉस किंवा ट्रायझोफॉस किंवा क्लोरोपायरिफॉस 15 मिलीलीटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। टोमॅटोवर ढगाळ वातावरणात करपा आणि फळसड या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। त्यासाठी मँकोझेब 25 ग्रॅम किंवा टेबिकोनाझॉल 5 मिलीलीटर या बुरशीनाशकांची प्रति 10 लिटर पाण्यातून साध्या हातपंपानं फवारणी करावी किंवा क्लोरोथॅलोनिन 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड 30 ग्रॅम हे प्रति 10 लिटर पाण्यातून 15 दिवसांच्या अंतरानं फवारावं। वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या भात लागवड क्षेत्रात 2 ते 3 सेंटीमीटर आणि फुटव्याच्या अवस्थेत 3 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवावी। कापूस पिकावरील सेंद्रिय बोंडअळीच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्क किंवा लॅम्बडासायहॅलोथ्रिन 5% EC 8 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाणी किंवा ॲझॅडिरॅक्टिन 1 मिलीलीटर प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। टोमॅटो पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी। फळबागा तणविरहित ठेवाव्यात। अधिक पावसाच्या पाण्याचा निचरा करावा आणि झाडांच्या मुळाजवळील परिसरात मातीची भर घालावी। जनावरांसाठी ज्वारी, बाजरी, मका, चवळी आणि संकरित नेपियर अशा पिकांची हिरवा चारा म्हणून लागवड करावी। मराठवाडा विभाग तूर पिकात पानं गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त पानं गोळा करून अळीसहित नष्ट करावीत। तसंच एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करावा। भुईमुग पिकात पानं खाणारी आणि पानं गुंडाळणारी अळी दिसून आल्यास याच्या नियंत्रणासाठी क्विनॉल्फॉस 25 EC 20 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी।
मका पिकावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त पोंगे आळ्यासकट वेचून नष्ट करावेत. रासायनिक नियंत्रणासाठी थायमेथॉक्झाम 12.6% अधिक लॅम्डासायहॅलोथ्रिन 9.5% हे संयुक्त कीटकनाशक 2.5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपानं फवारावं. कीटकनाशक पोंग्यात पडेल याची काळजी घ्यावी. मिरचीवरील रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथिन 30% 3.5 मिलीलिटर किंवा फिप्रोनिल 5% 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पाणी व्यवस्थापन करावं. विदर्भ विभाग. खरीप ज्वारी पिकावर खोडमाशीच्या नियंत्रणासाठी कारवारील 50% 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावसात पडलेल्या खंडामुळे सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसत असल्यामुळे पिकावर 2% पोटॅशियम नायट्रेटची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या खरीप पिकामध्ये कोळपणी आणि खुरपणी करून पिकं तणमुक्त ठेवावीत. तसंच गरज भासल्यास तणनाशकाची फवारणी करावी. सोयाबीन आणि तत्सम पिकावर स्पोडोप्टेरा आणि पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 5 स्पोडोलूर कामगंध सापळे शेतात लावावेत. आवश्यकता वाटल्यास ट्रायझोफॉस किंवा शिफारस केलेल्या कीटकनाशकांची त्यांच्या मात्रेनुसार फवारणी करावी. पूर्व विदर्भात धान रोपवाटिका अधिक कालावधीची म्हणजे 35 दिवसांची किंवा रोपांची उंची जास्त झाल्यास शेंडे खोडून रोपाची रोवणी 15 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक सुडात 4 ते 5 सरळ, उथळ आणि घट्ट याप्रमाणे रोवणी करावी. उशिरा रोवणीत तणाची वाढ जास्त झाली असल्यामुळं चिखलणी करताना ते व्यवस्थित कुजतील याची काळजी घ्यावी. सोयाबीन पिकावरील चक्री भुंगेऱ्याच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 40 EC 16 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लॅकेमी या जैविक कीटकनाशकाची 1 किलो प्रति 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड 4 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.